महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या पुरुषा पांडुरंगा। आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छांसह आजच्या कार्तिकातल्या एकादशीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा। मसाप सोलापूर दक्षिण शाखा आर्यन क्रिएशन आणि यांनी आयोजित केलेल्या आणि पुन्हा गाडगे अँड सन्स यांनी प्रायोजित केलेल्या या त्रिदिवसीय प्रवचनमालेचं आजचं पहिलं पुष्प। यावर्षी आपण नारद भक्ती सूत्रातल्या काही सूत्रांचा विचार करणार आहोत, पण त्याला सुरुवात करण्यापूर्वी एक भाव मला व्यक्त करायचा आहे। काही काळापूर्वी पुराचं पावसाचं संकट आपल्या परिसरावरती मोठ्या प्रमाणावर आलं आणि आपल्या शेतकरी बंधूंचं नुकसान झालंच, व्यापाऱ्यांचंही नुकसान झालं। ही दुःखाची गोष्ट आहे, पण एक सोलापूरकर म्हणून बाहेर फिरत असताना ज्या गोष्टीमुळं मला खूप समाधान वाटलं ती गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मी असं पाहिलं की शासकीय प्रशासकीय या कुठल्याही गोष्टीची वाट न बघता सोलापूरकरांनी सोलापुरातल्या विविध संस्था, राजकीय पक्ष, संघटना, नवरात्र गणेश मंडळ या सगळ्या मंडळांनी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या लोकांना सहाय्य केलं ती गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय अभिमानाची होती। तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी हे काम केलं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवू। महाराष्ट्रभर फिरत असताना भ्रमंती तर देशभर होते, पण महाराष्ट्रात फिरताना आपल्याविषयीचं एक चुकीचं मत अनेकदा नकळत लोक बोलतात, पण ज्यांना सोलापूर कळालंय त्यांना मात्र हे माहिती आहे की आपली ताकद काय आहे, समाज म्हणून, शहर म्हणून। त्यामुळं अशा काही चांगल्या आशादायी गोष्टी जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनामध्ये जो भाव निर्माण होतो आपल्या भूमीबद्दल, आपल्या लोकांबद्दल, त्या भावालाच भक्ती म्हणतात। आणि अशा भक्तीचं व्यवहारातलं स्वरूप आहे सोलापूर आपण एकमेकांशी जसं वागतो ते, आणि त्याचं अध्यात्मातलं स्वरूप आहे ते देवर्षी नारदांनी ज्या सूत्रांमधून सांगितलं, अतिशय गोड सूत्र आहेत। ती सगळी सूत्र समजून घ्यावी, त्यातलं मर्म समजून घ्यावं, आणि आपण भक्ती करतो रोज दैनंदिन जीवनात तर तिला अधिक प्रगल्भता प्राप्त व्हावी म्हणून यंदा आपण नारद भक्ती सूत्र असा विषय घेतला। भक्तीविषयी सुद्धा खूप उलटसुलट मत आहे, खूप जाणत्या लोकांची सूत्र उपलब्ध आहेत, पण त्यातल्या त्यात देवर्षी नारदांची भक्ती सूत्र ही सर्वमान्य आहेत आणि सर्वांच्या पर्यंत ती वेगवेगळ्या पद्धतीने पोचलेली पण आहे। कशासाठी ही सूत्र समजून घ्यायची? भक्ती तर सहजपणाने आपण करतो। संतांनी असं म्हटलंय की मनुष्य जात स्वभावता भजनशील आहे, म्हणजे त्याला भक्ती त्याच्या रक्तातच आहे। त्यातही सनातन धर्माचं अनुसरण करणारे आपण सगळे जन्मतः भक्तच आहोत, किंबहुना आपण पूर्वजन्मात केलेल्या भक्तीचं फळ म्हणूनच सनातन धर्मात आपला जन्म झाला। हे सगळं खरं जरी असलं तरी नुसतं भाव जागृती झाली एवढ्यानी भागत नाही, त्याच्या पाठीमागे ज्ञानाचं अधिष्ठान असायला हवं। आणि मग असं ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे असेल तर त्यातलं विज्ञान, त्यातली सूत्र, त्यातलं रहस्य हे पण समजून घेणं क्रमप्राप्त असतं।
हाही प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातो की असं सकाळच्या वेळी अशा गंभीर विषयावर, गंभीर अर्थ काळजी करणारा नव्हे पण थोडासा कठीण वाटेल असा विषय असतो, तरी श्रोत्यांचा प्रतिसाद कसा असतो. मी म्हटलं की ह्यासाठी सुद्धा सोलापूरला येणं आवश्यक आहे. मला सोलापूरच करायचं. गेले 3 दिवस जो मी अनुभव घेतोय तो पण मी नमूद नाही केला तर मी कृतज्ञ ठरेन. इथे आपण जुळे सोलापूरला गीत रामायणाचा कार्यक्रम केला. हवामान प्रतिकूल होतं, पाऊस आला होता. चौधरी फाउंडेशनने तो आयोजित केला होता, पण त्याला जी उपस्थिती होती स्त्री पुरुषांची, हजारो वेळा गीत रामायण ऐकलं आपण, मान्यवरांकडून ऐकलं, पण नवोदितांनाही आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. हा जो सोलापूरच्या जीवनातला भाव आहे ती पण भक्तीच आहे. गेले 2 दिवस विवेकानंद केंद्रात वयमच्या अंतर्गत भारताला जाणं हा एक उपक्रम चालतो तिथे. त्याच्यामध्ये योगी अरविंदांच्या भवानी भारतीवरती बोलतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.